हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला स्टॅकचं रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. कुणासोबत? ॲरे सोबत. ॲरे सोबत स्टॅकचं रिप्रेझेंटेशन बघायचंय. म्हणजे स्टॅकला तुम्ही प्रोग्राम मध्ये कसं यूज करू शकता, तर त्याला आपण ॲरेचा यूज करून यूज करू शकतो प्रोग्राम मध्ये. स्टॅकला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला ॲरे लागतो. मग मित्रांनो, त्या स्टॅकचं ॲरे सोबतचं रिप्रेझेंटेशन एक करू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर लिंक लिस्ट सोबत एक त्याचं रिप्रेझेंटेशन करू शकतो. म्हणजे स्टॅकला आपण ॲरे सोबत पण यूज करू शकतो आणि लिंक लिस्ट सोबत पण यूज करू शकतो प्रोग्राम लिहित असताना. मग ते आज आपल्याला काय बघायचं आहे, फक्त स्टॅकला कसं रिप्रेझेंट केलं जातं ॲरे सोबत, एवढं बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर ह्याच्या दोन पद्धती आहेत खरं तर. लिंक लिस्ट सोबत पण करू शकतो आणि तुमच्या ॲरे सोबत पण रिप्रेझेंट करू शकतो स्टॅकला. लिंक लिस्ट ॲरे सोबत केल्यावर काय होणार आहे, ॲरे सोबत तुम्हाला माहिती ॲरे मध्ये लिमिटेड साईजची जेवढी तुमची मेमरी दिली जाते तेवढाच तुमचा ॲरे मध्ये एलिमेंट तुम्ही स्टोअर करू शकता. जसं की आपण ए ऑफ 100 म्हणजे 100 साईजचा ॲरे मी ह्याच्यामध्ये 100 एलिमेंट मी या ह्याच्यात स्टोअर करू शकतो या ॲरे मध्ये. तसंच इथं लिमिटेड साईज असते. तसं लिंक लिस्ट मध्ये असते का लिमिटेड साईज? नाही. लिंक लिस्ट मध्ये का म्हणून लिमिटेड साईज नसती? कारण की तुम्हाला माहिती, जसं जसं आपण एलिमेंट्स ऍड करीत राहताना, सपोज ही नोड पहिली क्रिएट झाली आपली, त्याच्यानंतर लगेच दुसरी नोड क्रिएट करतो. जसा दुसरी नोड ऍड झाली आपली, तर त्याच्यानंतर तिसरी नोड, जसं जसं आपण नोड ऍड करताना, जसे जसे एलिमेंट्स ऍड करीत जाताना तसं तसं नोड्स क्रिएट होत चालतात. पण ॲरेला आपल्याला आधीपासूनच डिफाईन करावं लागतं की त्याला याची एवढी एवढी साईज द्यायची आहे. म्हणून मित्रांनो म्हणत आहे मी इथं की इथं लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट स्टोअर करू शकतो. इथं अनलिमिटेड एलिमेंट, किती पण एलिमेंट तुम्ही स्टोअर करू शकता. जेव्हा स्टॅक मध्ये तुम्ही किती पण एलिमेंट स्टोअर करू शकता, जेव्हा तो लिंक लिस्ट सोबत रिप्रेझेंट केलाय तेव्हा. आणि ॲरे सोबत जेव्हा केला तेव्हा त्याच्यामध्ये एकच त्याचा डिसएडव्हान्टेज आहे की त्याच्यामध्ये लिमिटेड नंबर स्टोअर होऊ शकतात. म्हणजे कमी डाटा, तुमचा एक लिमिट आहे डेटा स्टोअर करण्याची तिथं ॲरे मध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये ही डायग्राम आपण बघून घेणार आहोत आणि तुम्हाला ॲरेचं रिप्रेझेंटेशन कसं असतं ते बी सांगणार आहे. सो पहिला पॉइंट बघा, स्टॅक रिप्रेझेंटेशन युझिंग ॲरे. ए स्टॅक इज ए डेटा स्ट्रक्चर. स्टॅक काय आहे? एक डेटा स्ट्रक्चर आहे. कॅन बी इम्प्लिमेंटेड युझिंग वन डायमेन्शनल ॲरे. वन डायमेन्शनल ॲरे तुम्हाला माहिती कसा असतो? असा असतो. वन डायमेन्शनल ॲरे म्हणजे असा. हे पहा, हे ॲरे आपण बघितला असा. वन डायमेन्शनल ॲरे म्हणजे असा. 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल हे असं मॅट्रिक्स मध्ये असतात. ते तुमचे आपण बघितलेले आहेत जेव्हा आपण ॲरे बघितला तेव्हा. सी लँग्वेज मध्येच आपण बघितलेले आहेत. वन डायमेन्शनल ॲरेचा यूज करून आपण स्टॅकला रिप्रेझेंट करतो मित्रांनो. मग स्टॅक काय आहे? एक डेटा स्ट्रक्चर आहे. म्हणजे स्टॅक म्हणजे एक बकेट सारखं. बकेट कशी असते तुमची, ज्याच्यामध्ये तुम्ही डेटा स्टोअर करता. म्हणजे काही तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता तुम्ही. सपोज बकेटीमध्ये तुम्हाला सँड, वॉटर, काय जे काही तुमचं स्टोअर करायचे तुम्ही ते स्टोअर करू शकता. मग मित्रांनो, याच बकेटीला मी जर, ही अशी उभी बकेट आहे, उभी बकेट. याच बकेटीला मी असं आडवं केलं तर ही कशी दिसेन? अशी दिसेन. या बकेटीला मी जर आडवं केलं तर ही अशी दिसेन. म्हणजे मित्रांनो, हा स्टॅकला तुम्ही आडवं करून ॲरे सारखं रिप्रेझेंट करू शकता. म्हणजे याला पण काय असणार? 0th इंडेक्स असणार, 1 इंडेक्स असणार, 2 इंडेक्स, 3 इंडेक्स. इंडेक्स व्हॅल्यू याला पण चालणार. आणि तुमचा टॉप मोस्ट एलिमेंट इथं इथं कुठे पण असू शकते, इथं पण असू शकते. इनिशियली काय असणार? टॉप मोस्ट इंडेक्सची व्हॅल्यू, इंडेक्स व्हॅल्यू काय असणार इनिशियली? म्हणजे जेव्हा तुमचा ॲरे क्रिएट झालाय, जेव्हा तुमचा स्टॅक क्रिएट झालाय, इनिशियली त्याची व्हॅल्यू -1 असणार, जे की आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. इनिशियली इंडेक्स व्हॅल्यू -1 असते. वर जर बघितलं तुम्ही तर इनिशियली त्याची व्हॅल्यू -1 असते. हे पहा, टॉप मोस्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू इनिशियली -1 असते. -1 इंडेक्स व्हॅल्यू बरं का, इंडेक्स व्हॅल्यू. ती बी डिटेलमध्ये सांगून देतो जेव्हा आपण आपल्या व्हाईट बोर्ड वरती जाऊ तेव्हा. हे डायग्राम सोबतच तुम्हाला एक्सप्लेन होऊन जाईल सगळं, टेन्शन घेऊ नका. पहा, मी जसं सांगितलं की तुम्हाला, स्टॅक कसा असतो? असा उभा. त्यालाच आपण जर आडवं म्हणून रिप्रेझेंट केलं, तर तो हॉरिझॉन्टली रिप्रेझेंट केला आपण त्याला, तर तो काय बनन? ॲरे. ते ॲरे टाईप दिसन तुम्हाला तो स्टॅक. मग मित्रांनो, स्टॅक जेव्हा क्रिएट होतो तेव्हा आपलं टॉपची व्हॅल्यू काय असते? टॉपची -1 इंडेक्स व्हॅल्यू. ही इंडेक्स व्हॅल्यू आहे टॉपची. मग टॉप पुन्हा इन्क्रीमेंट होणार जसं जसं तुम्ही त्याच्यात एलिमेंट टाकत राहणार. सपोज मी 10 टाकलं, टॉपची व्हॅल्यू 0 होणार. 20 टाकलं, टॉपची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, 1 होणार. टॉप कुणाला पॉईंट करत आहे? आता 1 ला पॉईंट करत आहे. का? कारण की 20 हा तुमचा टॉप मोस्ट एलिमेंट आहे. पुन्हा तुम्ही 30 टाकलं, मग 30 हा तुमचा टॉप मोस्ट झाला. मग टॉप कुणाला पॉईंट करणार? या ऍड्रेसला, या इंडेक्स व्हॅल्यूला पॉईंट करणार. 2 ला, 2 इंडेक्स
व्हॅल्यूला पॉइंट करणार. समजत आहे का? जरी समजत नाही तरी नुसतं लक्ष द्या, कारण की याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत, याचे प्रॉब्लेम्स आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत याच्यावरती. फक्त आता लक्ष द्या की कसं रिप्रेझेंट केलं जातं. तुमचा स्टॅक कसा असतो माहिती तुम्हाला, असा उभा असतो तुमचा स्टॅक, आणि तुम्ही त्याला रिप्रेझेंट ऍरे सारखं रिप्रेझेंट करायला गेलं तर तो तुमचा आडवा करून टाकायचा त्या स्टॅकला. म्हणजेच इथं तुमचा टॉप असला तर ते टॉप इथं असू शकते, इथं तुमचा टॉप असू शकते. समजलं का? म्हणजे आता तुम्हाला इथले एलिमेंट ऍक्सेस करायचे, सपोज 2 वाला एलिमेंट, 3 वाला एलिमेंट, 4 वाला एलिमेंट ऍक्सेस करा येईल का? नाही, हे एलिमेंट ऍक्सेस करा येणार नाही. कोणता ऍक्सेस करा येणार तुम्हाला? टॉप मोस्ट एलिमेंट म्हणजे हा एलिमेंट तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकणार. तुम्हाला माहिती स्टॅकचा फक्त टॉपचाच एलिमेंट वरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. एकतर त्याला डिलीट करू शकतो, एकतर त्याच्यावरती आणखीन एक व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो. मग तुम्ही ह्याच्यावरतीच करू शकणार, ह्या मधल्यावरती करू शकणार का? बाकीच्या एलिमेंट्स वरती नाही. टॉप ज्याच्यावर आहे त्याच्यावरतीच तुम्ही करू शकणार व्हॅल्यू इन्सर्ट किंवा डिलीट. समजत आहे का मी काय म्हणत आहे? बट स्टॅक इम्प्लिमेंटेड युझिंग ऍरे, स्टॅकला आपण ऍरे सोबत इम्प्लिमेंट करू शकतो. कॅन स्टोअर ओनली फिक्स नंबर ऑफ डेटा, आणि त्याच्यात फिक्स नंबर ऑफ डेटा स्टोअर होऊ शकतो. सपोज तुम्ही स्टॅकला कन्सिडर केलं, स्टॅकचं नाव ऍरे, हे पहा, कन्सिडर द ऍरे नेम स्टॅक, त्या ऍरेचं नाव तुम्ही स्टॅक ठेवलं, आणि हॅव्हिंग साईज, त्याची साईज तुम्ही दिली 7 एलिमेंट. मग 7 एलिमेंट म्हणल्यावर ऍरेची साईज जर तुम्ही 7 दिली तर तुम्हाला माहिती ऍरे इंडेक्स कुठून सुरुवात होतो? 0 पासून कुठवर चालतोय? n-1 वरती, n-1 पर्यंत ऍरे इंडेक्सची चालतोय. शेवटी ऍरे इंडेक्सचा शेवट कुठे असतो? n-1. n काय आहे तुमचं? 7. मग 7-1 6, म्हणजे ऍरे इंडेक्स 0 पासून सुरुवात होणार, 1 2 3 4 5 6 पर्यंत तुमचं चालणार. समजलं? ऍरे इंडेक्स 6 पर्यंत तुमचं चालणार. मग मित्रांनो मला सांगा, इथं फिक्स साईज झाली का नाही? 7 एलिमेंटच त्याच्यावरती स्टोअर होणार, ही त्याची फिक्स साईज झाली. ऍरे मध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की फिक्स साईज राहते, म्हणजेच लिमिटेडच एलिमेंट त्याच्यावरती स्टोअर होऊ शकतात. आता याच्यावरती 7च एलिमेंट स्टोअर होणार, 8 एलिमेंट होणार का? 9 एलिमेंट होणार का? 10 एलिमेंट होणार का? नाही, फक्त 7च एलिमेंट या स्टॅक वरती स्टोअर होणार. आता का? तर तुम्ही याला ऍरे सोबत यूज केलेला आहे, आणि त्याला 7 एलिमेंट ही साईज आधीच दिलेली आहे. मग त्या साईज नुसारच त्याच्यावरती एलिमेंट तुम्ही स्टोअर करू शकणार. म्हणजे जेवढी साईज दिली तेवढे साईज तुम्ही त्याच्यावरती स्टोअर करू शकणार, म्हणजे लिमिटेड असणार तुमचं जे काही असणार आहे ते. जर तुम्हाला जास्त एलिमेंट स्टोअर करायचे तर तुम्हाला आधीच साईज जास्ती द्यावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा काय म्हणते बघा. दिस इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी सिम्पल. हे इम्प्लिमेंटेशन खूप सिंपल आहे. काय? इथं 10 नंबर असन, 20 नंबर असन, 30 नंबर असन, 40 नंबर असन, आणि 50 नंबर असन. मित्रांनो इथं 10 याला आडवं केलं तर हे वर्टिकल आहे, याला जर तुम्ही हॉरिझॉन्टली रिप्रेझेंट केलं तर हे तुमचं असं बनेल आडव्या साईडला, म्हणजे 0च्या इंडेक्सला 10 येईन, इथं 20, इथं 30, इथं 40, आणि इथं 50 व्हॅल्यू येईन. आता तुमचा टॉप कोणाला पॉइंट करेन? टॉप मोस्ट एलिमेंट कोणता आहे? 4, म्हणजे टॉप 4 ला पॉइंट करेन. इथं तुमचा टॉप पॉइंट करेन, TOP, टॉप. मग मित्रांनो जर तुम्हाला ह्याच्यात इन्सर्ट करायचे तर तुम्ही काय करणार? याच्यावरी इन्सर्ट करू शकणार. म्हणजे 60 एलिमेंट जर तुम्हाला इन्सर्ट करायचं, नवीन एलिमेंट पुश करायचं आहे, तर पुश केल्यानंतर 60 एलिमेंट इथं येईल, आणि तुमचा टॉप काय बनन? 5 बनन. टॉप इन्क्रीमेंट होऊन तुमचा 5 बनन. समजलं? आणि जर तुम्हाला डिलीट करायचं तर 60 एलिमेंट, टॉपचाच एलिमेंट तुमचा डिलीट होईल. आता 60 टॉपला आहे, तर तुम्ही जर पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं, POP पॉप ऑपरेशन जर परफॉर्म केलं तर हा 60 एलिमेंट डिलीट होऊन जाईल, आणि परत तुमचा टॉप काय बनून जाईल? हा 50 एलिमेंट तुमचा टॉप बनून जाईल, 4th इंडेक्सचा व्हॅल्यू. मग टॉपची इंडेक्स व्हॅल्यू चेंज होत राहणार जसं जसं तुमचा टॉपची व्हॅल्यू तुम्ही इन्सर्ट करता किंवा डिलीट करता, टॉपचा इंडेक्स चेंज होत राहणार. जर तुम्ही ऍड केली तर टॉपचा इंडेक्स इन्क्रीमेंट होणार, आणि जर तुम्ही त्याच्यात पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं म्हणजे डिलीट केलं तर टॉपचा इंडेक्स डिक्रीमेंट होणार, म्हणजे मायनस होणार, डिक्रीमेंट होणार, म्हणजे कमी होणार एकने. समजत आहे का? तेच सांगितलेलं आहे या वाक्यामध्ये. हे इम्प्लिमेंटेशन करायला खूप इझी आहे. आपल्याला काय करावं लागेल? 1 डायमेन्शनल ॲरे आधी डिफाईन करावं लागेल त्याचा साईज देऊन. मग काय साईज दिलं? इथं 7 साईज दिलं या ॲरेचा, स्टॅक नावाच्या ॲरेचा 7 साईज दिला. त्यानंतर इन्सर्ट अँड डिलीट ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. इन्सर्ट ऑर डिलीट द व्हॅल्यू इनटू द ॲरे बाय लिफो ऑपरेशन प्रिन्सिपल. हे लिफो जे काही ऑपरेशन आहे त्याच्या थ्रू
जे काही प्रिन्सिपल आहे त्याच्या थ्रू आपण इन्सर्ट अँड डिलीट करू शकतो व्हॅल्यूजला. म्हणजे 10 व्हॅल्यूला इन्सर्ट करणे, 20, 30, 40, 50 व्हॅल्यूला इन्सर्ट करणे. आणि तुमचे लिफो पॅटर्नने, लिफो जे तुम्हाला त्या दिवशी मी लिफो बद्दल सांगितलं होतं, लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जो एलिमेंट तुमचा शेवटी आला त्याच्यावरतीच पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होणार. समजलं? लिफो लास्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल वरती काम चालणार. ह्या प्रिन्सिपल काय म्हणतो? हा प्रिन्सिपल काही नाही, जो एलिमेंट शेवटी आला, इथं कोणता आलता? 50 एलिमेंट शेवटी आलता, मग 50 एलिमेंट वरतीच तुम्ही पॉप ऑपरेशन परफॉर्म करू शकतात. ना की 40 वर, ना की 30 वर, ना की 20 वर. हे बाकीच्या कोणाच ह्याच्यावर तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. टॉप मोस्ट एलिमेंट जे तुमचा शेवटी आलेला आहे का त्याच्यावरतीच. समजलं? आणि ते कोणतं असेल ते कसं कळण आपल्याला की हा शेवटी आलेला आहे, हा नाही. जो शेवटी आलेला एलिमेंट असतो तो त्याच्यावरती टॉप तो रिप्रेझेंट करण्याचं काम करतो. म्हणजे टॉप व्हेरिएबल त्याला रिप्रेझेंट करण्याचं काम करतो. म्हणजे सपोज तुमचा 50 शेवटी आहे, तर 4 काय करणार? टॉपची व्हॅल्यू 4 असणार. मग 4 टॉपची व्हॅल्यू 4 म्हणजे 50 हा तुमचा शेवटचा एलिमेंट आहे असं आपल्याला समजणार, टॉप जर 4 असेल तर. आणि जर टॉप जर 5 असेल म्हणजे आणखीन एक व्हॅल्यू आहे ती 60 व्हॅल्यू ह्याच्यावरती प्रेझेंट आहे, मग ती 60 व्हॅल्यू ती टॉपची व्हॅल्यू आहे हे आपल्याला समजणार त्या स्टॅकवरची. समजलं? मग ते टॉप थ्रूच आपल्याला कळतं की कोणता व्हेरिएबल टॉपला आहे, म्हणजे कोणते एलिमेंट टॉपचा आहे आणि कोणता एलिमेंट टॉपचा नाही. टॉपचा इंडेक्स व्हॅल्यू थ्रू आपल्याला समजतं. सपोज टॉपची इंडेक्स व्हॅल्यू 6 असती तर आणखीन एक एलिमेंट त्याच्यावरती आहे असं आपल्याला कळालं असतं, मग तो 70 एलिमेंट असता. समजत आहे का? काही नाही, टेन्शन घेऊ नका. मी ह्याला आणखीन क्लिअरली तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो व्हाईट बोर्डवरती. पहिल्यांदा हे 2 लाईन आपण बघून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण व्हाईट बोर्डवरती जाऊया. काही नाही, इझी आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला जर ह्या लाईन काढण्या नाही झाल्या, ही जरा डिझाईन वगैरे जर दिसत आहे, फक्त नावं लिहायचे तुम्हाला, जास्ती काय करायचं नाही. या लाईन जर काढल्या नाही झाल्या तर तुम्ही फक्त एवढंच लिहू शकता. हे पहा, ब्लॅक कलर मध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे इथून एवढंच तुम्ही लिहिलं तरी चालतंय. इथून एवढं, हे जेवढं ब्लॅक कलर मध्ये मी हायलाईट केलेलं आहे का तेवढंच लिहिलं तरी तुम्ही चालतंय. एक्झाम मध्ये तेवढी ड्रॉइंग जरी काढली तरी चालते. हे बाकीचं खाल्लं ना वरलं लिहू नका, एवढीच ड्रॉइंग काढा, एवढीच तुमची डायग्राम तुम्ही काढून या. इनिशियली टॉपची व्हॅल्यू काय असणार? -1. जसं की आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे की इनिशियली टॉपची व्हॅल्यू काय राहते? तुमची -1 राहते. म्हणजे टॉपची इंडेक्स व्हॅल्यू जेव्हा तुम्ही स्टॅकला क्रिएट करता, जेव्हा तुम्ही स्टॅकला डिक्लेअर करता, म्हणजे स्टॅक मध्ये काहीच एलिमेंट नसणार, तेव्हा स्टॅक सगळा एम्प्टी असणार. मग तुमचा टॉप कुणाला रिप्रेझेंट करीन? 0ला करीन का? नाही, कारण की 0 इथं जर 10 व्हॅल्यू असती तर टॉप तुमचा 0ला रिप्रेझेंट केला असता, पण इथं तर काहीच व्हॅल्यू नाही. मग तुम्ही कसं टॉप 0ला रिप्रेझेंट करणार आहात? मग बाय डिफॉल्ट तुमचा टॉप हा -1 इंडेक्स लोकेशन वरती असतो. टॉपची व्हॅल्यू -1 असते बाय डिफॉल्ट. -1 असते टॉपची व्हॅल्यू, टॉपची लोकेशन. मग टॉपची इंडायसेस काय राहतं? टॉपची व्हॅल्यू -1 असते बाय डिफॉल्ट. म्हणजे टॉप तुमचा इथं असतो. जेव्हा तुम्ही पहिला एलिमेंट इन्सर्ट करता तेव्हा तुमचा टॉप इन्क्रीमेंट होईल, म्हणजे 0 होईल तुमचा टॉप. -1 + 1 -1 + 1 चा अर्थ काय होते? प्लस मायनस -1 + 1 चा अर्थ काय होते? प्लस मायनस मायनस. मग 1 - 1 0. मग याचा आन्सर तुमचा 0 येते. मग 0 तुमचा आन्सर आलं मित्रांनो. मला सांगा आता तुमचा टॉप 0ला पॉईंट करेन. 0th इंडेक्स वरती काय आहे? 10 एलिमेंट आहे, म्हणजे तुमचा टॉप 10 झाला. समजत आहे का? म्हणजे टॉप असा इन्क्रीमेंट होणार, जसं आपण इन्क्रीमेंट केलं. त्याच्यात इन्क्रीमेंट केलं म्हणजे काय होतंय माहिती तुम्हाला? इन्क्रीमेंट केल्याने व्हॅल्यूची एकनी व्हॅल्यू वाढते, एकनी कोणाचाही साईज वाढतो, एकनी कोण्याही व्हेरिएबलचा वाढ होते एकनी, जेव्हा इन्क्रीमेंट ऑपरेटर आपण यूज करतो. प्लस इन्क्रीमेंट ऑपरेटर जेव्हा यूज करतो तेव्हा इनिशियली त्याचं व्हॅल्यू -1 असते. हे समजलं? व्हेनेवर वी वॉन्ट टू इन्सर्ट ए व्हॅल्यू इन टू स्टॅक, जेव्हा पण आपल्याला स्टॅक मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायची असते तेव्हा आपण त्या टॉपला इन्क्रीमेंट करण्याचं काम करतो. जेव्हा आपण आपल्याला इन्सर्ट करायचं असतं तेव्हा मग टॉपला इन्क्रीमेंट आधी करतो आपण आणि त्याच्यानंतर इन्सर्ट करतो आपण त्याच्यावरती. म्हणजेच इन्क्रीमेंट द टॉप व्हॅल्यू बाय 1, म्हणजे एकने त्याला इन्क्रीमेंट करणार, म्हणजे टॉपला TOP अशी, ही प्रोग्राम मध्ये मी कसं लिहिणार? TOP++. टॉपला इन्क्रीमेंट करणार, TOP++ लिहिलं म्हणजे टॉपची व्हॅल्यू एकने इन्क्रीमेंट करणार मी. सपोज टॉप जर तुमचा 1 असेल तर त्याला प्लस करणार, म्हणजे टॉपची व्हॅल्यू आता काय होणार? 2 होणार, एकने इन्क्रीमेंट होणार. टॉप आता कोणाला रिप्रेझेंट करणार? 2ला. मग 2ला रिप्रेझेंट केलं म्हणल्यावर पहिल्यावरती 10 आणि 2ला दुसऱ्यावरती मी 20 एलिमेंट असं इन्सर्ट करू शकतो. मग त्याआधी आपल्याला इन्क्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म करावं लागतो आणि त्याच्यानंतर इन्सर्ट आपण करू शकतो त्याच्यावरती व्हॅल्यू. व्हेनेवर वी वॉन्ट टू डिलीट, आता हे झालं इन्सर्ट करताना. आता डिलीट केली आपण व्हॅल्यू.
सपोज एखादी व्हॅल्यू आपण डिलीट केली तर आधी आपण स्टॅकची व्हॅल्यू डिलीट करणार आणि त्याच्यानंतर टॉपला मायनस करणार, टॉपला एक याने डिक्रीमेंट करणार, जसं की मी तुम्हाला सांगितलं. हे पहा, देन डिलीट द टॉप व्हॅल्यू अँड डिक्रीमेंट द टॉप व्हॅल्यू बाय 1. जेव्हा आपल्याला डिलीट ऑपरेशन परफॉर्म करायचं असते, म्हणजे पॉप ऑपरेशन जेव्हा परफॉर्म करायचं असते तेव्हा काय करणार मी, व्हॅल्यू तुमची डिलीट करणार. म्हणजे तुमचे जे हे एलिमेंट आहे, सपोज 10, 20, 30, 40, 50, इथं 60 आहे, मला 60 ला डिलीट करायचे, पॉप करायचे, तर मी 60 ला डिलीट करणार. टॉप तुमचा कुठं असतं, इथं असतंय. मग टॉप 60 ला डिलीट केलं, हे एम्प्टी झालं. 60 ला मी इथून कट करतो. आता 60 ला मी डिलीट केलं सपोज, आता तुमचा टॉप काय होणार, 50 राहणार. 50 तुमचा टॉप राहणार. मग आता टॉपला तुम्हाला डिक्रीमेंट करावं लागेल. डिक्रीमेंट करणे म्हणजे एकनी व्हॅल्यू त्याची कमी करणे. 5 ची व्हॅल्यू एकनी कमी केली म्हणल्यावर 4 होणार. मग टॉप तुमचा काय होणार, आता 4 होणार. टॉप तुमचा 4 झाल्यावर तुम्ही काय करणार, मग आता 50 व्हॅल्यू ही तुमची टॉप मोस्ट व्हॅल्यू होणार. टॉप जर तुमचा 4 ला रिप्रेझेंट करायला गेला तर तुमची 50 व्हॅल्यू टॉप मोस्ट व्हॅल्यू राहणार. समजत आहे का? चला तर आपण काय करूया, आता व्हाईट बोर्ड वरती जाऊया. व्हाईट बोर्ड वरती मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करून सांगतो. सो लेट्स गो, आपण आपल्या व्हाईट बोर्ड वरती जाऊया. सो इथं पहा फ्रेंड्स, मी काय केलेलं आहे, इथं तुमचा जो स्टॅक आहे त्याला मी उभं रिप्रेझेंट केलेला आहे. यालाच जर मी आडवं केलं तर तो असा दिसेल. आता मी तुम्हाला करून दाखवतो, या स्टॅकला मी आडवं रिप्रेझेंट करून दाखवतो तुम्हाला एकदा. हे पहा, याला मी काय करतो, आडवं रिप्रेझेंट करतो. मग याला आडवं रिप्रेझेंट केल्यावर हे तुम्हाला ॲरे सारखं दिसेल. आता हे तुम्हाला कशासारखं दिसत आहे, ॲरे सारखं. ॲरे कसा असतो, आडवा असतो, तुमचा आडवा असतो, आणि इंडेक्स व्हॅल्यू त्याच्या वर असतात. त्याच्यानंतर इथं एलिमेंट स्टोअर असतात तुमच्या, आणि टॉप कुणाला रिप्रेझेंट करत आहे, तुमचा 40. आता यालाच मी पहा असं आडवं रिप्रेझेंट केलेलं आहे, म्हणजे तो कसं दिसणार, असं दिसणार. आता मित्रांनो मला सांगा, हा तुमचा ॲरे आहे. बाय डिफॉल्ट टॉपची व्हॅल्यू काय राहते माहिती तुम्हाला, बाय डिफॉल्ट टॉपची व्हॅल्यू -1 राहते. पण आता मित्रांनो या ॲरे मध्ये नंबर्स आहेत, काय 10, 20, 30, 40 हे नंबर्स आहेत या ॲरे मध्ये. मग आता टॉप तुमचा कोण्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करत आहे, कोण्या इंडेक्स व्हॅल्यूला, 30 वाल्या इंडेक्स व्हॅल्यूला रिप्रेझेंट करत आहे तुमचा टॉप. मग टॉप तुमचा 3 ला पॉईंट करत आहे, म्हणजे 40 एलिमेंटला पॉईंट करत आहे. मग मित्रांनो आता मला यावरती पॉप ऑपरेशन परफॉर्म करायचे. तुम्हाला माहिती पॉप ऑपरेशन मध्ये मी काय करतोय, डिलीट करतो एलिमेंट. पॉप ऑपरेशन म्हणजे एखादा एलिमेंट डिलीट करणे त्या स्टॅक मधला. हा काय आहे तुमचा STACK स्टॅक आहे. या स्टॅक मध्ये मी पॉप ऑपरेशन परफॉर्म केला. पॉप ऑपरेशन केला म्हणल्यावर आता हा 40 एलिमेंट डिलीट होणार माझ्याकडून. मग 40 एलिमेंट मी डिलीट केला, 40 एलिमेंट डिलीट होणार. मग 40 एलिमेंट डिलीट झाला. आता 40 एलिमेंट डिलीट झाला म्हणल्यावर आता टॉप कुणाला पॉईंट करणार, टॉप आता ह्या 3 ला पॉईंट करणार का नाही, टॉप कुणाला पॉईंट करणार, आता टॉप 2 नंबरच्या लोकेशनला पॉईंट करणार. कुणाला, या सेकंड लोकेशनला. आता टॉप तुमचा काय होणार, हे बनणार टॉप. 30 व्हॅल्यू ही तुमची टॉप बनणार. का तर आपण पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं. पॉप म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू होती ती आपण डिलीट केली, त्याला बाहेर काढून घेतलं त्या डब्याच्या. मित्रांनो तसंच जर तुम्ही 20 वरती पॉप ऑपरेशन परफॉर्म करायला गेला असतात तर तुम्हाला एरर आला असता. का तर तुम्ही ती 20 व्हॅल्यू वरती ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. का, कारण की टॉप व्हॅल्यू वरतीच तुम्हाला माहिती, टॉप वरतीच आपण जे काही ऑपरेशन असतात, पुश आणि पॉप, हे दोन्ही पण ऑपरेशन्स आपण टॉप वरतीच परफॉर्म करू शकतो. जर टॉप नसेल, टॉप मोस्ट एलिमेंट वरती जर ते पॉईंट नसेल तर त्याला आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकणार का, इन्सर्शन आणि डिलिशन नाही. मग जे काही आहे तुमचं मधून इन्सर्शन आणि डिलिशन होणार नाही, म्हणजे मधल्या व्हॅल्यू मध्ये जे काय आहे तुमचं कडीच्या व्हॅल्यूवरती म्हणजे टॉपच्याच व्हॅल्यूवरती इन्सर्शन आणि डिलिशन होणार. समजलं? आता मित्रांनो पुश ऑपरेशन, सॉरी पॉप ऑपरेशन झालं, पॉप झाला. आता पुश ऑपरेशन बघा, पुश ऑपरेशन मी करणार. पुश ऑपरेशन मध्ये मी काय करणार, एक एलिमेंट तुमचा इन्सर्ट करणार. कोणता एलिमेंट इन्सर्ट करणार ते पण आपल्याला दिलेला असणार. कोणता, 50 वा एलिमेंट मला इन्सर्ट करायचे, 50 एलिमेंट हा इन्सर्ट करायचा आहे. मग आता मित्रांनो त्याआधी मी काय करणार, तुमच्या टॉपला इन्क्रीमेंट करणार. टॉपला इन्क्रीमेंट केलं म्हणल्यावर टॉपला मला इन्क्रीमेंट, टॉप कोणाला पॉईंट करत आहे, 2. मग टॉपला मला इन्क्रीमेंट करावं लागेल. मग टॉपला जेव्हा मी इन्क्रीमेंट केलं, तेव्हा टॉप कुणाला पॉईंट करेन माहिती का मित्रांनो, टॉप तुमच्या या लोकेशनला पॉईंट करेन, 3 ला या लोकेशनला पॉईंट करेन. तिसऱ्या नंबरच्या इंडेक्स व्हॅल्यूला. हे वरच्या काय आहेत, इंडेक्स व्हॅल्यू आहेत. त्या सगळ्या जे दिसत आहेत ब्ल्यू कलर मध्ये त्या तुमच्या इंडेक्स व्हॅल्यू आहेत. मग तुमचा टॉप 3 ला पॉईंट करत असेल. मग मित्रांनो इथे कोणती व्हॅल्यू पुश करायला सांगितली मला, या स्टॅक मध्ये कोणती व्हॅल्यू पुश करायला सांगितली मला, 50 व्हॅल्यू. मग मी 50 व्हॅल्यू या इन्क्रीमेंट झालेल्या टॉपच्या जागेवरती टाकून देणार, इथं टाकून देणार. मग मी तिथं 50 व्हॅल्यू टाकून देतो. पहा 50 व्हॅल्यू मी इथं टाकून देतो, इन्सर्ट करतो 50 व्हॅल्यू. झाली का नाही, आली का नाही, टॉप तुमचा काय आहे आता
तिसऱ्या नंबरचा टॉप आहे. म्हणजे हा तुमचा टॉप आहे. समजलं. टॉप कसा इन्क्रीमेंट करायचा जेव्हा आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायची असते तेव्हा, आणि टॉप कसा डिक्रीमेंट करायचा जेव्हा आपल्याला व्हॅल्यू डिलीट करायची असते तेव्हा, हे सांगणं आहे ॲरे मध्ये. इन्सर्शन आणि डिलिशन टॉपच्या इंडेक्स व्हॅल्यूला रिप्रेझेंट करून केलं जातं. ह्या इंडेक्स व्हॅल्यूवरती तुमचं टॉप वाढतो आणि कमी होतो. इन्क्रीमेंट पण इंडेक्स व्हॅल्यू वरतीच होतो, डिक्रीमेंट पण इंडेक्स व्हॅल्यू थ्रूच होतो. मग समजलं ॲरे थ्रू कसा स्टॅकला रिप्रेझेंट केलं जातं, स्टॅकला कसं यूज केलं जातं. टॉप मोस्ट एलिमेंट तुमचा शेवटचा असतो आणि ह्याच्या इंडेक्स व्हॅल्यू थ्रू आपण रिप्रेझेंट करू शकतो स्टॅकच्या एलिमेंट्सला. ह्या एलिमेंट्सला जर मला ऍक्सेस करायचं तर मला इंडेक्स व्हॅल्यू थ्रू मी ह्याला ऍक्सेस करू शकतो. समजलं. मग जे तुमच्या टॉपचा इंडेक्स आहे त्याला मग इन्क्रीमेंट पण करू शकतो आणि त्याला डिक्रीमेंट पण करू शकतो. जेव्हा मला डिक्रीमेंटची केव्हा गरज पडते, मला जेव्हा मला त्या स्टॅक मधला एखादा एलिमेंट डिलीट करायचा आहे तेव्हा मला टॉपची व्हॅल्यू डिक्रीमेंट करावं लागते, म्हणजे टॉप मायनस मायनस करावा लागतो. आणि जेव्हा मला इन्सर्ट करायचे असतं एखादा एलिमेंट त्या स्टॅक मध्ये तेव्हा मला इन्क्रीमेंट करावी लागते. का तर मला दुसरी व्हॅल्यू बी पाहिजे ना, याच्यावरती मला जर टाकायचं असेल तर स्टॅकला मला टॉपला तुम्हाला वाढवावं लागेल. टॉपला इन्क्रीमेंट करून मला इथं ही लोकेशन वरती जावं लागेल आधी आणि त्यावरती मला इन्सर्ट करावं लागेल. आणि मित्रांनो जेव्हा मला डिलीट करायचं असेल तेव्हा मला आधी ही लोकेशन खाली करावी लागेल आणि तेव्हा मला दुसऱ्या लोकेशन वरती जाता येईल. समजलं. होप की तुम्हाला आता हा आजचं लेक्चर समजलं असेल आणि स्टॅक काय राहतो हे तुम्हाला समजलं असेल. काही नाही, उभ्या स्टॅकला आडवं रिप्रेझेंट करणे म्हणजेच ॲरे. थोडक्यात समजून घ्या. या उभ्या स्टॅकला आपण काय केलेलं आहे, थोडक्यात आडव्या पद्धतीने मांडलेलं आहे, असं आडव्या पद्धतीने मांडलेलं आहे आणि ॲरे थ्रू आपण त्याला यूज केलेला आहे. प्रोग्राम बी ह्याचे असेच बघायचे आहेत, ॲरे थ्रूच बघायचे आहेत प्रोग्राम सगळे. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.